खरंच जनादेश आहे हा, की ज्या अंमली पदार्थाचा धुमाकूळ सुरू झाला, अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालं, गुंडगिरी वाढली, ह्या सगळ्याला लोकांनी विरोध केलेला आहे, हे इथं सिद्ध होत आहे. अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या संगमनेर पालिका निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील संगमनेर सेवा समितीने अखेर नगराध्यक्ष पदासह या ठिकाणी नगरसेवकपदी देखील दणदणीत विजय मिळवलेला आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या आता संगमनेरच्या पुढच्या नगराध्यक्ष असणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी साम टी व्हीवरती एक्सक्लुझिव्ह असे बाळासाहेब थोरात आहेत. थोरात साहेब, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या विजयानंतर तुमची? नाही, नगराध्यक्षाचा म्हणजे मैथिलीताईचा विजय तर ऐतिहासिक आहे आणि उच्चांकी आहे. 16,444 मताचा आकडा हा अत्यंत उच्चांकी मताचा आहे आणि तो वर्षानुवर्ष केलेल्या कामावर विश्वास लोकांनी दाखवलेला आहे. म्हणजे शहरामध्ये डॉक्टर सुधीरजी तांबे हे नगराध्यक्ष झाले 91 साली. त्यानंतर सातत्यानं आम्ही जे काम केलं शहर बांधणीचं आणि शहराच्या विकासाचं आणि तालुक्यामध्ये सुद्धा जे काम आमचं होतं त्याच्यावर आता लोकांनी शिक्कामोर्तब केले की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे आणि पुढे आमच्याकडून कामाची अपेक्षा केलेली आहे. ज्या पद्धतीने विधानसभेत या ठिकाणी राजकीय परिवर्तन बघायला मिळालं, त्यानंतर या पालिका निवडणुकीच्या दरम्यान विरोधकांकडून दावे केले जात होते की आम्ही मामांचा बंदोबस्त केला आहे, भाच्यांचा देखील बंदोबस्त करून आता थोरातांचं राजकारण कुठेतरी संपलेलं आहे संगमनेरातलं. आता काय उत्तर तुमच्याकडून? एक लक्षात घ्या की राजकारण असं काही कोणाचं संपतं असं समजण्याचं कारण नाही. आमचं तर विकासाचा पाया असलेलं राजकारण आहे, बंधुभावाचं राजकारण आहे. हे तर संपूच शकत नाही. विधानसभेला काय घडलं, कसं घडलं याचे कारण तर सगळ्यांना माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण तो अनुभव घेतो आहे. त्यामुळं फक्त संगमनेरचा विषय चर्चा करण्याचं काही कारण नाही. लोकांनी अत्यंत जागृत पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि पुढेही वाटचाल जी आहे, जे चुकीचं चाललेलं आहे त्याचा बंदोबस्त करण्याचा खरंच जनादेश आहे हा, की ज्या अंमली पदार्थाचा धुमाकूळ सुरू झाला, अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालं, गुंडगिरी वाढली, ह्या सगळ्याला लोकांनी विरोध केलेला आहे, हे इथं सिद्ध होत आहे. आमदार खताळने ज्या पद्धतीने विधिमंडळात त्या ठिकाणी काही फोटो दाखवले, कागद दाखवले आणि दावा केला की जे गुन्हेगार या ठिकाणचे आहेत ते कुठेतरी तुमचे समर्थक आहेत, तुम्ही त्यांचे सत्कार करताय, असे सगळे. नाही, ते फोटो दाखवले, ते फोटोचे ते जे युवक आहे त्यांनीच प्रेस घेतली आणि दाखवलेलं आहे. आता त्यांनी जो आरोप केला आणि जे फोटो दाखवले ते विधानसभेत दाखवण्याऐवजी बाहेर दाखवावं, ऑन रेकॉर्ड दाखवावं, म्हणजे आणखी आपल्याला जास्त चांगली काळजी घेता येईल त्यांची. निश्चित बघितलं तर होते बाळासाहेब थोरात ज्यांनी या विजयावरती अत्यंत आनंद व्यक्त केलेला आहे आणि आगामी काळात देखील संगमनेरातली ही घौडदौड अशी सुरू राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.